नगरचे विखे पाटलांनी देऊ शकले नव्हते, ह्या बावनकुळे साहेबांनी दिलेले. पानंद रस्ते, शेताचा वाद असायचा, गरीब मार मान ढोर सांभार असेल, ओबीसी असेल, छोटं शेत असायचं, नावी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, एक छोटा तुकडा असतो जमिनीचा, तो मध्यभागी असतो, रस्ते नसायचे. हे दिलेली व्यक्ती आहे, ही देणारी व्यक्ती आहे. ही लँड ऍक्विजिशन ऑफिसर्सला चला रे मुंबईतून बाहेर, पालघर मधून बाहेर, सगळ्यांना चान्स दिला जाईल काम करण्याचा, शुद्ध काम करण्याचा, ही कामाला लावणारी व्यक्ती आहे. आणि मग ही पोटदुखी आहे का, ही दुसरी पोटदुखी आहे का? ह्या सगळ्या गोष्टी गोळाबेरीजनं पाहिल्या जातील आणि कोणत्याच परिस्थितीत कुणाचा अपमान सहन केला जाणार नाही. माननीय मुख्यमंत्री असतील, तुम्ही विचाराल तुम्ही कोण? आम्ही मतदार आहोत. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बौद्धांचा भिक्खू संघ असेल, आम्ही त्या संघाचे पाईक आहोत. आम्ही विचारधारेवाले आहोत. आमचा तो अधिकार आम्ही दिलेले मतदार आहोत. माय चीफ मिनिस्टर, माय चीफ मिनिस्टर, माय चीफ मिनिस्टर देवेंद्रजी, कोणालाच कोणत्याच परिस्थितीमध्ये चुकीचं बोललेलं आम्ही सहन करणार नाहीत. हे मला आजच्या पत्रकार परिषदेतून, आज जी आम्ही मनोज जरंगेच्या बाबतीत ही पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आहे आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. आणि मनोज जरंगे झोडपो पत्रकार परिषदेचा हा पहिला अंक आहे. यानंतर तुम्हाला सांगतो, आम्ही सांगितल्याप्रमाणे गुन्हेही दाखल होतील, तक्रारी दिल्या जातील, कुणालाही सोडलं जाणार नाही. त्यामुळं गाप बसायचं, सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च समजून कोणी शानपण करायचं नाही, आरक्षणामध्ये जास्त बोलायचं नाही, मुख गिळून बसल्यासारखं. अरे आरक्षण बोगस ठरतंय, त्याच्यावर तुम्ही म्हणलं पाहिजे बोगस आहे. उलट तुम्ही असं म्हणणार का की नाही 100%, 100%, काय 100%, काय 100%? कोणाच्या बापाच्या घरची पेंड आहे का? बापाच्या घरची पेंड आहे का? Stop that nonsense everything. It will not be tolerated against the constitution. Remember this, remember this, remember this. Otherwise one has to face a music of law, music of law, music of law. सर याला जोडून विचारतो, कारण तुम्ही जो मुद्दा आता उपस्थित केला महत्त्वाचा आहे की सरसकट दाखले देण्याची मागणी जरांगे पाटील आधीपासून करताय. मात्र दुसरीकडे तुम्ही आता ज्या प्रकारचं एक उदाहरण दिलं की त्यांच्या बाकीचे थिएटर्स आहेत, जमीन आहे, तरी 8 लाखाच्या त्या कुठेही कक्षेमध्ये बसत नसताना अशा प्रकारची जालपावलं वाटली जातात. वाटत नाही का पूर्ण आरक्षणच यामुळे धोक्यात येऊ शकतं, कायद्याच्या कचऱ्यात सापडून रद्द होऊ शकतं? बघा, गरीब आणि गरजवंत मराठ्याचा याच्यात संबंध नाही. संबंध मुलांना, युवकांना काय म्हणून एकत्र आणलं होतं की शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी. आज मनोज जरंगेची उघडी पडली, आज मनोज जरंगे उघडा झाला. तो राजकारण्यांसाठी काम करत होता हे आज स्पष्ट झालं. शासनाचा निर्णय 16 डिसेंबर 2017, मी म्हणत नाहीये, ज्या प्रकारे शासन निर्णय आला, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरिता नॉन क्रिमिलियरसाठी असलेली उत्पन्न मर्यादा जी आहे ती 8 लाखापर्यंत आहे. 8 लाखापर्यंत. मला सांगा, ज्यांच्याकडे आता जसं जरंगे पाटलांनी सांगितलं, आमच्या रेंगेंनी सांगितलं, दत्ता रेंगेंनी, ज्या प्रकारे की थिएटर्स आहेत, जमीन 100 कुटुंबामध्ये, मला मी सब्जेक्ट टू करेक्शन, किती एकर आहे ते, पण जमिनी 100सारख्या आकड्यांमध्ये आहेत. अशा लोकांना तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र देता. आणि हा कायदा आहे नाही घ्या, कायदा हे घ्या, हा कायदा मान्य आहे की नाही? ह्या कायद्यानुसार तुम्हाला कोणत्याच परिस्थितीमध्ये या उत्पन्न गटाच्यावर लाभ घेता येत नाही. आणि असा लाभ घेणारे प्रमाणपत्रच देता येत नाहीत. पत्रकार साहेब, तुम्ही काय विचारलं नंतर, माझं असं म्हणणं आहे की ह्या जर म्हणजे याच्यामध्ये उत्पन्न गटाच्या बाहेर असाल तर लाभच घेता येत नाही, प्रमाणपत्रच देता येत नाही, खोटे अफिडेव्हिट आहे, फसवणूक आहे, जाली प्रमाणपत्र तयार करणं आहे, खऱ्या मागासवर्गीयांची जागा हिरावून घेणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कलमांखाली गुन्हा दाखल होतो, FIR होतो. या अगोदर सत्तेतले राजकारणी असो की विरोधातले राजकारणी असो, अशा प्रकरणांमध्ये पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्या प्रकारे त्यांनी आरोप केले त्यांनी आरोप केले की जात वैधता प्रमाणपत्र फेटाळले जाते, मात्र आकडेवारी जी समोर येते प्रशासनाकडनं 20,000 अर्ज आले होते, त्याचे 15,000 मान्य झाले, म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र त्यांना मिळालं. अशामध्ये
असे आरोप करणं. माझं म्हणणं साफ आहे की मनोज जरंगे हा धंदेवाईक आहे. मनोज जरंगे रेतीवाल्यांशी किती त्याच्या जवळचे नातेसंबंध आहेत. त्याचबरोबर PWD आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे कोणतं खातं आहे? नगर विकास. ह्या सगळ्या टेंडरशी संबंधित सुद्धा कसं गोडी कोणाला काय वाचायची असते. मला संविधान वाचायची गोडी असते. मनोज जरंगेला टेंडर वाचायची गोडी आहे. मग टेंडर आम्हाला संविधान वाचता वाचता संविधान निर्मितांनी ज्या प्रकारे संविधान निर्माण केलं तिथपर्यंत वाचत जावं लागतंय. जरंगेला एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत यावं लागतंय. कारण टेंडरची गोडी आहे, आम्हाला संविधानाची गोडी आहे. टेंडरची गोडी, संविधानाची गोडी, हे गोडीचा प्रश्न आहे. आणि गोडीतून फोडी फोडी फोडी, नोटा ओढी ओढी ओढी, गोडी गोडी गोडी, नोटा ओढी ओढी ओढी, असं सगळं आहे. त्यामुळं जरंगे हा विश्वासपात्र नाही. दुसरी गोष्ट, मला येणाऱ्या काळात माननीय बावनकुळे साहेबांना महाराष्ट्रातले भटके विमुक्त ओबीसी जे अक्षरशः वंचित घटक आहेत, मग ब्राह्मणाचे सुद्धा असतील आमचे, ज्यांना आपण म्हणतो की कुडमुडे जोशी, त्या सगळ्यांना घेऊन बावनकुळे साहेबांना भेटायचं आहे आणि SIT नेमल्या गेली पाहिजे या प्रकरणात. आता तुम्हाला सांगितलं की 8 लाख म्हणजे मर्यादेच्या वर कसं माणूस ते भोगू शकतो व्हॅलिडिटी, आणि कसं तो माणूस लाभ घेऊ शकतो, हा लार्जर क्वेश्चन आहे. आणि या लार्जर क्वेश्चनसाठी जर थिएटरचे मालक व्हॅलिडिटी घेऊन जर नाचत असतील तर हे चालणार नाही. हे कायद्याच्या विरुद्ध आहे. आणि पत्रकारांनी सांगितलं म्हणजे या असे 15,000 लोकांचा किती रेव्हेन्यू जनरेट झाला असेल हे विचार करा. 15,000 लोकांचा रेव्हेन्यू किती जनरेट झाला असेल. किती बाबा 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 बाबा, उदयच्या भाषेत सांगायचं तर त्या आंब्याचे काय म्हणतात पेट्या, आंब्याच्या पेट्या किती भरल्या असतील. उदयच्या भाषेत सांगायचं तर आंब्याच्या पेट्या किती भरल्या असतील, आंब्याच्या पेट्या किती भरल्या असतील. ह्या सगळ्या गोष्टी नाही, पेट्या आम्हाला पेट्या बऱ्या पडतात, आंब्याच्या पेट्या. मी कॉपी कॅट करत नाही. मी जे बोलतो ते थेट बोलतो, नेट बोलतो, डंके की चोट पे बोलतो. आणि म्हणून आता या पत्रकार परिषदेला परत तुमचे प्रश्न येण्याच्या अगोदर मी परत म्हणतो, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा. तुम्ही झोडपो यापूर्वी कधीच पत्रकार परिषद तुम्ही असं म्हटलं नाही, झोडपो पत्रकार परिषद असा तुम्ही उल्लेख केला, काय गाभा काय त्याला? तशाच तसे गावामध्ये कोणत्याही सामान्य नावी असेल, कुणबी असेल, आमचा जो खरा आहे, त्याचबरोबर लोहार असेल, सुतार भाऊ असेल, कुंभार भाऊ असेल, मार मांग डोर कंबार कोणी भाऊ असेल, डंके की चोट पे कोणी डोळावर करून पाहिलं ना तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल. सार्वजनिक दिलं जाईल, सामाजिक दिलं जाईल, कायदेशीर दिलं जाईल. आणि तुम्हाला सांगतो एक शब्द आहे, भीमटोला 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 भीमटोला, भीमटोल्यानं सुद्धा उत्तर दिलं जाईल. उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका, उद्धव ठाकरे शिंदेना समजावून सांगा असं पण म्हणतायत जरा. बघा, आता शिंदेवरला राग हा चॅनलच्या समोर येऊन पुढचं राजकारण करण्यासाठी मी नाही त्यातली कडी लावा आतली, मी नाही त्यातली कडी लावा आतली सारखा पार्ट आहे का. म्हणजे शिंदे साहेबांना अगोदर बोलायचं कमी अधिक, त्याच्यानंतर बोलायचं की आम्ही बघा एक वाक्य आहे शिंदे साहेबांबद्दल की गद्दार म्हणल्याच्या नंतर काय रे, मराठ्यांच्या पाठी तुमच्या पाठी सांगते गद्दारीचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी गद्दारीचा डाग